आताच काँग्रेस भवनामध्ये महाविकास आघाडीची प्राथमिक बैठक पुणे महापालिकेच्या अनुषंगाने संपन्न झालेली आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्थात शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप दादा आहेत। दादा, काय चर्चा झाली प्राथमिक या बैठकीत? या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आपण ही निवडणूक लढवायची आणि जिंकायची। भाजपच्या एकूणच अवकृपेमुळे पुण्याचं जे वाटोळ झाले, भाजपच्या काळामध्ये जे हजारो कोटीचे गैरव्यवहार झाले, त्याच्यातून पुणे बिघडले, पुणे संपत चाललंय। पुणेकर फर्स्ट या भूमिकेतून या ठिकाणी आपण महाविकास आघाडीतून लढायचं अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे। जागा वाटपासंदर्भामध्ये काही चर्चा झाली आहे? जागा वाटपामध्ये याच्यामध्ये आपापली ज्या काही जागांची मागणी ती समोर ठेवायची आणि त्यानुसार पुढे जायचं अशा प्रकारचा एकमताने ठराव झालेला आहे। एकमेकाच्या विरोधात उमेदवार उभे करायचे नाही, जे ठरेल त्यानुसार परत एकमेकांमध्ये चुकीचं काय होणार नाही याची काळजी घ्या अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे। आणि प्रामुख्याने मनसेच्या बाबतीमध्ये काही निर्णय झाला? अजून काही नाही, मनसेचा निर्णय जो आहे तो राज्य स्तरावर होईल, देश स्तरावर होईल। तो निर्णय ह्या एका शहरापुरता होणार नाही, पण भाजपला थांबवण्यासाठी जे जे शक्य आहे ते नक्की करायचं असं ठरलेलं आहे। भारतीय जनता पक्षाकडून 120 जागा आम्ही जिंकू असा दावा केला जातोय आणि त्या अनुषंगाने तुमची काय स्ट्रॅटेजी असणार आहे? जसं काय कोणीतरी आपल्या खिशात नाही का ईव्हीएम मशीन किंवा व्हीव्हीपॅट घेऊनच फिरते अशा प्रकारची भाषा चालू आहे। पुणेकरांना गृहीत धरण्याचं काम भाजपने करू नये। पुणेकर चोखंदळ आहेत, पुणेकर सुज्ञ आहेत, पुणेकर योग्य ते निर्णय घेतील। पुणेकरांना माहिती की पुणेकरांचं वाटोळ कोणी केलं, त्याच्यामुळे मला खात्री आहे महाविकास आघाडी हा पुणेकरांचा पहिला पर्याय राहील। दादा, तुम्ही महापौर राहिलेला होता, तुमचा पक्ष अर्थात पुण्यामध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष सुद्धा होता त्या काही। तुम्हाला किती जागा मिळवायत अशी तुमच्या पक्षाची अपेक्षा? असं आहे की जे काय जागा वाटपाचं सूत्र आहे ते ठरल्यानंतर आम्ही आमची मागणी करू। आता एकदा एकत्र जायचं ठरल्यानंतर अशा प्रकारची जाहीर भाष्य करू नये असं माझ्यासारख्याला वाटतं। हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप। त्यांनी सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये आता जी काँग्रेस कार्यालयामध्ये जी बैठक झालेली होती पुणे महापालिकेच्या अनुषंगाने, त्यामध्ये फक्त प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि समविचारी पक्षांना आम्ही सोबत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।